नमस्कार मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल आणि शुभ श्रावणी या मालिकेचे डेली अपडेट जर बघायचे असतील तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण बघितलं पैगंबर साहेब आता चिडलेले असतात आणि पृथ्वीला म्हणतात तू पैसे दिले काय कारण आहे. आता पृथ्वी काका म्हणालेला असतो, भैया ते मी अजिबात कारण देऊ नको. पृथ्वी एकदम शांत बस. मताचा आदर करतो असं वाटलं होतं पृथ्वी, पण नाही, माझा गैरसमज होता तो. भैया मी काय म्हणतोय अरे ऐकून तरी घे. पृथ्वीचं काही एक म्हणणं ऐकून घ्यायला तयार नसता साहेब खूप चिडलेले असतात. कारण आता नंदा आत्याने चित्रच असं उभं केलेलं असतं की साहेब काहीच ऐकायला तयार नसतात. ह्या पोरीची मदत करायला निघाला, हिची लायकी तरी आहे रे. त्याच मदत करायची लायकी नाहीये तिची आणि तिला मदत करतोय हो, तेही लाख रुपयांची. तिने केली होती ना मदत. काय झालं शुभूचं? पचका झाला. तुझी सुद्धा शुभू सारखीच अवस्था होणार आहे. तुला कळत नाही का कशाला या पोरीच्या नादाला लागतोय. शुभूला सुद्धा बजावून सांगितलं होतं की या पोरीच्या नादाला लागू नको. तो लागला आणि शेवटी काय झालं, सगळ्यांच्या समोर मान खाली घालायला लागली. तुला सुद्धा पृथ्वी असंच करायला लागणार आहे, हिच्या नादाला लागू नकोस. हे सगळं जो तमाशा होत असतो यामध्ये नंदा आत्याला फार आनंद मिळत असतो. हसत असते, साहेबांकडे पाठ केलेली असते आणि दुसरीकडे बघून ती हसत असते. पैगंबर साहेब इतके चिडलेले असतात की नंदा अक्का, या घरात ज्यांना या घराचे नियम पाळायचे नाहीयेत त्यांनी या घरात न राहिलेलंच बरं. ज्याला जायचं असेल त्याने इथून जाऊ शकतो. समजावून सांग प्रत्येकाला. मी काय सांगतोय नंदा अक्का. पृथ्वी काका, अपर्णा काकू एकमेकांकडे बघायला लागलेले असतात की काय. डायरेक्ट साहेब म्हणालेले असतात की घर सोडून गेले तरी काही हरकत नाहीये. काका आता मात्र श्रावणीकडे इतकी तोऱ्यामध्ये बघत असते की बघ तुझा डाव कसा तुझ्यावर उलटवला. साहेब तिच्याकडे बोट दाखवतात आणि म्हणतात चूक हिची आणि शिक्षा सुद्धा हीच भोगणार. हिला कुणीही मदत करणार नाही. नंदा अक्काने मायलेकामध्ये असं काय विष पेरलेलं असतं की साहेब श्रावणीचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नसते साहेबांची. श्रावणी समोर आली की साहेबांच्या डोळ्यात अगदी रक्त उतरत असतं. अशी काय त्यांच्यामध्ये दुश्मनी निर्माण करून दिलेली असते या नंदा अक्काने. साहेब आता रागाने निघून गेलेले असतात. नंदा अक्का म्हणते काय गे श्रावणी, काय बापाच्या अवती बिवती फिरत होती, काय नाटकं करत होती, काय प्रेम दाखवत होती, झाली का हौस. अक्का आता हसत असते. काही झालं, कितीही काही केलं तरी 1,00,000 रुपये तू जमा करू शकणार नाही हे लक्षात घ्या श्रावणी. आणि तिच्यावर हसत असते अगदी खुनशीपणे नंदा अक्का. काय होणार, तुझी नोकरी जाणार आणि बाकी जे व्हायचं ते तर होणारच. त्यांचं बंडल श्रावणीच्या पुढे घेते. अरे हे तर तुझ्या नशिबातच नाहीये ग श्रावणी. 1,00,000 रुपये घेऊन नंदा अक्का निघून गेलेली असते. शुभू इकडे आलेला असतो. जो साहेबांचा कार्यकर्ता असतो त्याच्या मुलीला खून झालेला असतो. बरोबर शुभूने तपास लावलेला असतो आणि त्या माणसाकडे आलेला असतो. त्याचा आता ऑपरेशन वगैरे झालेलं असतं आणि तो आता जरा स्टेबल असतो. शुभू म्हणतो मला आधीच जर माहिती असतं तर हे काहीच घडलं नसतं. तुमची मुलगी ज्या दिवशी मदत मागायला आली नेमकी त्याच दिवशी मी नव्हतो बंगल्यावर, नाही तर हे सगळं काहीच घडलंच नसतं. बघा तुमच्या माणसाची अगदी प्रेमाने काळजी करत असतो, कशी करत असतो आणि ती तुमची मुलगी हे मला आत्ताच कळतंय बरं. आता रडायला लागलेला असतो. एकुलती एक मुलगी आणि अशा प्रकारे आमच्यापासून दुरावलीये. ते आणायला गेली होती ती श्रावणी मॅडमांकडे. श्रावणी मॅडमने पैशाचा चेक पण दिला होता. तिने इतकी आनंदात होती की आता बाबांचं ऑपरेशन होणार फोन करून सगळं काही सांगितलं होतं, पण ती घरापर्यंत पोहोचलीच नाही. बघा साहेब असं तर रडायला लागलेला असतो. ती माझा आधार होती, आता माझा आधारच गेलाय तर मी कसं जगू. शुभवंत असं बोलायचं नाही हा, खचून तर अजिबात जायचं नाही. म्हणतो मी आहे ना, अजिबात काही काळजी करू नका. तिचा हात पुढे केला होता पण ते पैसे आमच्या नशिबात नव्हतेच. मुलीचे वडील म्हणत असतात ज्याने कुणी माझ्या मुलीची ही अवस्था केली त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. शुभ म्हणतो तुम्ही अजिबात काळजी करू नका, त्याचं मी बघतोच आहे. मी काय कोणाला सोडणार नसतो. म्हणतो आत्ता जे बोललात ना ते मी जेव्हा सांगेन तेव्हा बोलताल का. हो बोलणार ना. कधी निघायचं. शुभ म्हणतो आत्ता नाही, मी तुम्हाला न्यायला येईन मग तुम्ही माझ्यासोबत यायचं. इकडे श्रावणीला जाम असं टेन्शन आलेलं असतं की 1,00,000 रुपये कुठून जमवायचे. मध्ये असते अगदी तनतन तनतन करत असते. तिच्या हातामध्ये काहीच राहिलेलं नसतं. नंदा अक्काला मात्र दिवाळी साजरी करावी की काय अशी अवस्था झालेली असते. कारण श्रावणी तोंडावर पडलेली असते आणि साहेबांनी स्वतः तिला आता दम दिलेला असतो की याच्या त्याच्याकडून पैसे घेतले तर याद राख. नंदा अक्का येते, तिच्या समोर उभी राहते. श्रावणी इतकी रागाने तिच्याकडे बघते. अक्का आता मुद्दाम आलेली असते श्रावणीकडे. मी 1,00,000 रुपये देईल आणि विश्वंभरला सांगणार सुद्धा नाही बरं श्रावणी. मध्ये काहीतरी कपट असणार, कारण तू कपटीपणा केल्याशिवाय जगू शकत नाही. हो ना ग आत्या, तुला काय समजायचं ते समज, पण मला मात्र तुझी मदत करायची बाई. विश्वंभरचा फोटो तुझ्या चपलेखाली लावला तर 1,00,000 रुपये एका मिनिटात देईन तुला. त्या प्रॉब्लेमवरचा उपाय सांगते तर श्रावणी लक्षच देत नाहीये. असं कसं ग, करूनच टाकलं असतं हे डील. श्रावणी म्हणते हो तू तर केलंच असतं की हे डील. त्यासाठी तुझे बाबा कुठे महत्वाचे आहेत ग, तसे माझे बाबा माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत. तुझ्याकडे काहीच नाहीये 1,00,000 रुपये जमवण्यासारखं. तू काहीच करू शकत नाहीये श्रावणी. एकदम टॉर्चर करत असते श्रावणीला नंदा अक्का. तू हत्तबल आहे, हत्तबल, हे मान्य कर. आलेला असतो. शुभ म्हणतो ते काहीच करणार नाही. अक्का म्हणते बघा आला हिरो. श्रावणी तुझा हिरो आला ग. निर्णय तिला घेऊ दे ना, तू का बोलतोस रे मध्ये मध्ये. श्रावणी म्हणते तो बरोबर बोलतोय. अरे बापरे, एकमेकांबद्दल बरीच माहिती रे तुम्हाला. श्रीमंत नेत्याची मुलगी, बापाने दोर लोटलेली
आणि एक गरीब भिकारडा नोकर दोघे मिळून 1,00,000 रुपये कसे जमवतात ना, मी पण बघतेच. आनंद होणारा आणि नंदा अक्का जोर जोरात हसत असते. तसं तिथून निघून गेलेली असते. तिचे वडील असतात आता प्रॉपर्टी विकायचं विचार करत असतात. इथून हायवे जाणार म्हटल्यावर मरणाचा पैसा मिळणार, पण 10 वर्ष थांबायला लागणार. आलेला असतो, त्यांच्या समोर बसतो. काका तुमच्याकडे एक काम होतं, तुमच्याकडून 1,00,000 रुपये कर्ज म्हणून मिळेल का? 1,00,000 होय, 1,00,000 रुपये काय हरकत नाहीये शुभू, पण कशासाठी पैसे लागतात? माझं एक महत्वाचं काम आहे, द्या ना काका प्लीज. थोडे थोडे करून तुम्हाला वापस करीन. स्वीटी आलेली असते आणि इतकी लाडात येते. शुभू मला भेटायला आला ना तू? बरोबर समोर घाबरतो की काय? शुभू मला भेटायला आलाय सांग की. पोरी तुला भेटायला नाही आला तो, कर्ज घ्यायला आलाय, ते पण 1,00,000चं. मोठं कर्ज कशासाठी पाहिजे तुला? काहीच बोलत नाही. तिच्या लक्षात येतं की श्रावणीसाठी 1,00,000 रुपये पाहिजे. स्वीटी म्हणते काय गंमत आहे रे, जी पोरगी आपल्या प्रेमाच्या आड येते तिला मदत करायला माझ्याच बाबांकडनं पैसे घेतोय. काय खरंच शुभू, तिला मदत करायची होती, माझ्याकडे मागायचे की पैसे मिळतील तुला, पण माझी एक अट आहे ती मान्य करायला लागणार. ती म्हणते आलोच. एका मिनिटात 1,00,000 रुपये आणून दिलेले असतात. आता तिची अट काय ती सांगणार असते शुभूला. माझी अट ही आहे की आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर साखरपुडा करायचा. स्वीटीने चांगलाच कोंडीत पकडलेला असतो शुभू. पण रेडी आहे बघ, मला रिंग घालतोस आणि 1,00,000 रुपये घेतो की काहीच करणार नाही. तू एकदा माझा झाला ना की सगळं तुझंच आहे. माझे पैसे, माझी प्रॉपर्टी, सगळं काही तुझं आहे. फक्त माझ्यासोबत साखरपुडा कर. आता खूप विचार केलेला असतो आणि स्वीटीच्या हातातले 1,00,000 रुपये घेतो. जसे काय शुभूने हातात पैसे घेतलेले असतात, स्वीटीला इतका आनंद झालेला असतो. पप्पा हा साखरपुडा करायला तयार आहे, घरबीर सजवा, मम्मीला फोन लावा, इंद्रनीलला बोलवा, तयारी करा माझ्या साखरपुड्याची. मी बोललो होतो ना एक दिवस हा तयार होणार. बघा पप्पा हा तयार झालाय. स्वीटीला इतका आनंद झालेला असतो. शुभू अजूनही हातात पैसे घेऊन विचार करत असतो. दुसरा हात पकडलेला असतो स्वीटीचा आणि त्या हातात ते पैसे ठेवतो. ते शुभू म्हणतो बास नाटकं करायची नाही स्वीटे, ब्लॅकमेल करतेस होय. श्रावणी मॅडमने असं काही मदत केली असती तर अट घातली नसती. हाच फरक आहे ग श्रावणी मॅडम मध्ये आणि तुझ्यामध्ये स्वीटे, कळतंय का? आणि आता चांगलं सुनावलेलं असतं स्वीटीला आणि तिथून तो आता निघून जातो. तू जाताना तिला म्हणून गेलेला असतो की मी भीक मागायला आलो नाही, पैसे देऊन प्रेम विकत घ्यायला, मी कर्ज मागायला आलो होतो, तेही मानाने. मला कर्ज पाहिजे होतं, भीक नाही. स्वीटीची चांगलीच अक्कल जागेवर आणलेली असते. शुभूने चांगलं तिला सुनावलेलं असतं. आता शोभी मोबाईलवर काहीतरी बघत असते आणि काय तिचं चाललेलं असतं तेवढ्यात काय शुभू येतो. बघत असते अगदी ब्रँडेड. मोबाईल बाजूला करते आणि समोर दिसतो तो शुभूचा लुक बदललेला असतो, त्याच्याकडे ब्रँडेड बॅग असते. आता शोभा बघते, अरे बापरे शुभू नंबर हिरो सारखा दिसतोय, आम्हासनी लय आवडलाय बघ शुभू, काय दिसतोय तू, वाढला ना शुभू, म्हणूनच एवढं सगळं चाललंय ना, एक नंबर. शुभू म्हणतो तायडे पगार बिगार वाढला नाही, श्रावणी मॅडमांनी गिफ्ट केलेत कपडे. म्हणते श्रावणीने गिफ्ट केलं, मला पण तिच्याबरोबर मैत्री करायला लागणार, म्हणजे असे छान छान महागडे गिफ्ट येतील. आता शोभाला म्हणतो तुझ्याकडे काही पैसे आहेत का ग? तुझ्याकडे पैसे मागतोय शुभू. हो असतील तर सांग की. पाहिजे रे सांग की. श्रावणी मॅडमला पाहिजे रे 1,00,000 रुपये, असतील तर दे. हसत असते आणि टिंगल करायला लागते. एवढे पैसे कुठून रे, काय बोलतोय शुभू, मी बघेल की तिचं काय करायचं, तू कशाला टेन्शन घ्यायलाय रे. आता चिडलेलं असतो, ती काहीही बोलायला लागलेली असते शोभा. शुभू म्हणतो श्रावणी मॅडमने चांगल्या मनानेच मदत केली होती, कारण त्या पोरीला पैशांचीच गरज होती. सगळंच काही घडलं त्या श्रावणी मॅडम काय करणार, त्यांची काय चूक आहे. भाऊर इतका चिडलेला असतो. ही बोलते जरा विचार करत नाही का ग तायडे, आमासनी काय बोलतोय रे, कायचंय ते कर, आमासनी बोलू नको. आता या दोघांचं भांडण ऐकून आई आलेली असते धावत पळत किचन मधून. काय रे शुभू, सगळा प्रकार शुभूने आईला सांगितलेला असतो आणि म्हणून श्रावणी मॅडमला 1,00,000 रुपयांची गरज आहे. सगळं ऐकून घेतलेलं असतं आईने. आई म्हणते शुभू जरा थांब मी आलो. शुभू म्हणतो आई तू काय करायलीस, अरे थांब रे जरा मी आले. आता डोकून बघत असते की आई कशाला गेली आतमध्ये आणि शुभूला कशाला थांबवलंय. एक डब्बा आणलेला असतो आणि शुभूच्या समोर ठेवते. काय या डब्यामध्ये, अरे जरा थांब र. त्या डब्यामध्ये, तांदळाच्या डब्यामध्ये खूप सारे आईने वाचून छोटे छोटे असे बंडल करून पैशांचे ठेवलेले असतात. काही सामानातून पैसे उरले की त्यामध्ये ठेवलेले असतात. असे बरेच पैसे असतात आईकडे. आता बघतच राहिलेली असते की आईकडे एवढे पैसे. आता लगेच उभी राहिलेली असते, एवढे पैसे, आणि ते 30,000 रुपये लोणचं विकून काही जमा केलेत मी, ते हे पैसे आहेत. श्रावणी मॅडमला दे आणि अडचण काही कमी होत असेल तर बघ ते, आणि साहेबांना परत कर असं सांग. शोभाला एवढे पैसे दिसले की तिचे लगेच डोळे मोठे झालेले असतात. तिला फक्त पैसा हवा असतो. पण आई तू हे 1-1 रुपया जमवून पैसे जमवलेत, मी नाही घेणार हे पैसे, आणि श्रावणी मॅडमला सुद्धा आवडणार नाहीये. पोरीनं आपल्या घराचं 2 वर्षाचं भाडं आधीच दिले आणि तिची मदत आपण करू शकत नाहीये का? तिच्यासाठी एवढी पण मदत करू शकत नाहीये का? एवढे पैसे ठेव शुभू, तू मदत, तुझे पैसे नको तुझ्या जवळच ठेव. ते पैसे घ्यायला नकार दिलेला असतो आणि शुभू आता जातो. ते पैसे घ्यायला लागते. आई माघारे घेते पैसे. डोळा पैशांवरती असतो, हो की नाही शोभे? नाही मिळाला आणि गपकन गिळायला फक्त पैसाच दिसतो का ग तुला? चिडते, तिला रागावते आणि डब्बा घेऊन गेलेली असते. डोक्यात आता चक्र चालू झालेले असतात.
आईकडे एवढे पैसे? आता नाराज होऊन बसलेली असते. आता काय करायचं, एवढे पैसे कुठून जमवायचे? फार वाईट वाटत असतं. तिने आईचा फोटो, आई नाव लिहिलेलं असतं, तो फोटो घेतलेला असतो आणि बाबांचा सुद्धा फोटो असतो. तिला माहिती असतं बाबाचे चिडतात, रागवतात, त्यात बाबांचा काही दोष नाहीये. आत्या त्यांच्या समोर असं चित्र उभं करते की बरोबर त्यांचा गैरसमज होतो आणि मग ते चिडतात. इतकी बाबांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते ना आई, सतत मला तेवढंच लांब केलं जातं. का असं करतात ते माहित नाही, पण हा प्रयत्न तर सततचा चालू आहे. 1 लाख रुपये नाही देऊ शकले नाही बाबांना तर बाबा मला कायमचं दूर करणार आहे. प्लीज माझं तोंड बघणार नाही आणि नोकरीवरनं सुद्धा मला काढून टाकणार आहे. खूप वाईट वाटत असतं श्रावणीला. आता ती मनातलं कुणाला सांगणार, तर आईच्या फोटोला सांगत असते. म्हणालाय काहीतरी करतो, आता काय माहिती. त्यामुळे खूप त्रास झालाय बाबांना आणि मला ते आवडत नाहीये ग. श्रावणीला आईशी बोलता बोलता आठवतं की आईच्या हातच्या बांगड्या, म्हणजे आईने बांगड्या दिलेल्या असतात, त्या आहे तिच्याकडे. कपाटातून पटकन श्रावणी त्या सोन्याच्या बांगड्या घेते आणि त्या बांगड्यांकडे बघत म्हणते, आई आता तूच मला मदत करायची आहे. पटकन शुभूला फोन लावायला जाते. तो पैशांची व्यवस्था नाही झालीये, तू इकडे ये, पैशांची व्यवस्था होतीये, सकाळी ये, मग सांगते पैसे कुठून आले. आता श्रावणी त्या बांगड्या घेऊन हातात उभीच असते. तेवढ्यात काय नंदा आत्या परत आलेली असते, तिच्या आनंदावर विरजण टाकायला. त्या चोरून ऐकलंच असशील ना माझं बोलणं, आता काय प्लॅन आहे तुझा पुढचा, सांग की. ते बांगड्या नंदा अक्काच्या समोर केलेले असतात. आता बघ कसे 1 लाख रुपये उभे करते मी. माझ्या आईच्या बांगड्या ह्या विकणार आणि बाबांचे पैसे परत करणार. काय वाटलं ग, विक्रम घाडगे पाटला बरोबर मिळून जे खेळ खेळतीये ते मला माहित नाहीये. मला सगळं माहितीये. विक्रम जे बोलला ते तुझ्या सांगण्यावरून बोलला. कोणी तोंड सांभाळून बोलायचा, वाटतील ते आरोप करायचे नाही. जर विश्वंभरला कळालं तर तुझी काय अवस्था करेल ना, विचार कर. एवढं सांगायचं होतं की मी पैशांची व्यवस्था केलीये. झालं असेल चोरून ऐकून तर जाऊ शकतीस. तुझ्या बांगड्या माया पुढे नाचवतीये ना, आईच्या बांगड्या विकणार आहेस का? लाज वाटत नाही का? आईची शेवटची आठवण विकायला निघलीये. श्रावणी जरा पण लाज शिल्लक नाही राहिली का ग तुझ्यात? म्हणून म्हणते, बापरे कोण करताय लाज वाटायच्या गोष्टी? तू आत्या लाज वाटायच्या गोष्टी करतीये. ची निशाणी आहे खरंय, पण हे मला माझ्या बाबांसाठी करायला लागतं आणि मी हे करणारच. त्यातलीच वस्तू आहे, त्यामुळे तू विकू शकत नाही. विसरलीस का ग, बाबांनी आईला या घरातलं कधी मांडलंच नाही, मग बांगड्या तरी कशा तिच्या? जी आई जाज असती तर तिने हेच केलं असतं, मला बांगड्याच दिल्या असत्या. त्यामुळे मी त्या बांगड्या विकणार आणि बाबांचे पैसे देणार. त्या तुझ्या नाकावर टिचून बाबांचे पैसे परत करणार. तू बघच करणार, फक्त बघत बसणार. 1 लाख रुपये कुठून जमवते, आता बघ ह्या बांगड्या विकून पैसे जमवणार आहे. रागाने बघत असते ही नंदा त्या श्रावणीकडे, जणू काही तिला खाऊन घेते की काय. बेडरूम मध्ये आलेली असते, तनतन तनतन करते. तिच्या आईच्या बांगड्या विकून विश्वंभरला पैसे देणारे माझ्या नाकावर टिचून. झालं तरी मी जिंकणार म्हणजे जिंकणार. त्या श्रावणीला मी जिंकू देत नसते. पराभव करणार म्हणजे करणारच. आता श्रावणीला हरवण्यासाठी नंदा अक्का कोणत्याही थराला जायला तयार झालेली असते. आता स्वीटी असते, ती अगदी तडफडा व्हायला लागलेला असतो तिचा. कसं शुभूला मी समजावू की माझ्यावर प्रेम कर, मी फक्त आणि फक्त तुझीच आणि तू माझाच आहे. शुभू हिच्यावर प्रेम करत नसतो, हिला स्पष्ट दिसत असतं, तरी जबरदस्तीने त्याला प्रेम करायला भाग पाडत असते. पण शुभू हिला भावच देत नसतो. का दिसत नाहीये माझं त्याच्यावर प्रेम आहे, तो का असं करतोय? तिचं डोकं दुखायला लागलेलं असतं विचार करून करून की शुभूचं प्रेम कसं मिळवायचं. शुभू आणि श्रावणी दोघांना वेगळं करण्यासाठी स्वीटी रात्रंदिवस विचार करत असते आणि तिकडे नंदा अक्का सुद्धा. तरी शुभू आणि श्रावणी काही वेगळे होत नसतात. तेवढ्यात काय आता स्वीटीचा फोन वाजलेला असतो. फोन न बघता उचलते आणि जोरात ओरडते, कोण बोलायलाय आणि काय काम आहे? हे स्वीटी, मी नंदा बोलतीये. आणि ही कोणती पद्धत का बोलायची? लक नंदा मॅडम, मी माझ्यावर ओरडायचं नाही. आता स्वीटी जरा शांत झालेली असते. फोन बघते तर काय खरंच मॅडमांचा फोन आहे? सॉरी मी बघितलंच नाही. काही दिवसांपूर्वी मीच तिला तिच्या आईच्या सोन्याच्या बांगड्या दिल्या होत्या शेवटची आठवण म्हणून. आता त्याच बांगड्या ती विकणार आहे आणि त्यातून पैसे जमा करून ती विश्वंभरला देणार आहे. स्वीटी म्हणते, असं कसं? विश्वंभरला पैसे दिले की ती असिस्टंटच्या याच्यासाठी परमनंट जॉब मिळवला तिने. काय करू शकतोय मॅडम तुम्हीच सांगा बरं. पुढे नकार दिलाय ना स्वीटी. बदला घ्यायचा नाही का तुला? बदला घ्यायचा असेल तर मी सांगते तसं करायचं. तुझा बदला तर घ्यायचाच आहे हो मॅडम. श्रावणीला शुभूपासून कायमचं दूर पण करायचंय मला आणि नंदा अक्काला हेच हवं असतं. तिचं काम करून घेण्यासाठी स्वीटीला कुठच्याही थराला जायला लावते आणि ती मूर्ख बिंडोक स्वीटी तसंच वागत असते. जशी नंदा अक्का सांगेल तसंच. लवकर यायचं, काय करायचं, कसं करायचं मी सांगते. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी साहेबांची प्रेस कॉन्फरन्स सुरू झालेली असते आणि साहेब म्हणतात, जनतेच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी सुखरूप तुमच्या समोर बसलोय. प्रश्न असतील ते विचारा. त्या मुली कोण होत्या? टेररिस्ट होत्या का? त्याच्यावर हल्ला करण्याचं कारण कळलंय का? कारण समोर आलं नाहीये, पण पूर्ण पोलीस फोर्स लावलाय. त्या पोरी कोण होत्या, काय, सगळीच काही चौकशी होणार बघा. पत्रकार असते ती म्हणते, एवढा मोठा हमला झाला, तुमच्या छातीवर बॉम्ब लावून डायरेक्ट तुम्हाला उडवून देण्याचा प्रयत्न केला. एवढा मोठा जो प्लॅन झाला वाचलात तुम्ही, कुणामुळे वाचला साहेब कळेल का आम्हाला? की नंदा अक्काच्या आशीर्वादानेच मी वाचलो. हे सूत्र फिरवले आणि मी सुखरूप तुमच्या पुढे उभा आहे. सकाळी तुमच्यावर जे आरोप लावले त्याबद्दल काय म्हणणं आहे साहेब तुमचं? आरोप सगळे खोटे, त्यात काही एक तथ्य नाहीये. निवडणूक जिंकण्यासाठी मी हे का करीन? स्वतःच्या जीवाशी कोणी खेळेल का? हे सगळं काही खोटं आहे.
तुम्ही स्वतः घडवून आणलं नाही याला पुरावा काय? आणि जे तुमचे विरोधक आहे ते कदाचित खरंही बोलत असतील. त्या पोरीला चेक देऊन तिचा खून घडवून आणला असेल, पुढे हे सगळं प्रकरण तुम्हीच केलं असेल तर साहेब काय आहे का म्हणणं यावर? असं सुद्धा असू शकतंय. म्हणतात काही काय बोलताय हो, आणि मी सगळं का करील हे? साहेब, राजकारणी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो हे सगळ्यांनाच माहितीये, त्यामुळे तुम्ही नवीन काही सांगण्याची गरज नाहीये. तुम्हाला वाटतंय साहेब, पण जनतेला असं वाटतं की तुम्ही सगळं काही जाणीवपूर्वक केलंय, फक्त आणि फक्त इलेक्शन डोक्यावर आलंय म्हणून आणि लोकांची सिंपती मिळावी यासाठी. त्यात काय शुभू आलेलं असतो. शुभू म्हणतो 1 मिनिट. प्रेस कॉन्फरन्स चाललेली असते, तेवढ्यात काय शुभूने त्या बाईला आणलेलं असतं. त्यांच्या मुलीचं खून झालेलं असतो, त्या बाईला शुभू घेऊन आलेलं असतो. आता नंदा अक्का म्हणते हा शुभ्या कोणाला घेऊन आलाय ऐन वेळेला? आणि साहेबांच्या पाया पडते. शुभू म्हणतो या त्याच मुलीची आई आहे ज्या मुलीला श्रावणी मॅडम यांनी 1 लाखांचा चेक दिला होता. चेकसाठी त्या बिचाऱ्या मुलीचा खून झाला ही वाईटच गोष्ट आहे. पण तो आई बोला, पण तो अजिबात घाबरू नका, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना एकदाच बोलून टाका. काय तर बोलायला लागलेली असते. ज्या मुलीचा खून झाला ती माझीच मुलगी होती. नवरा विश्वंभर साहेबांचा कार्यकर्ता आहे. दिवसांपासून तो आजारी आहे, त्यामुळे साहेबांची आणि त्याची भेटच नाही. डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करायला लागणार आणि ऑपरेशनसाठी एवढे पैसे लागतील. तेव्हा मात्र आमच्या पुढे प्रश्न निर्माण झाला की एवढे पैसे कुठून आणायचे. मला विचार आला साहेबांचा आणि मग माझ्या मुलीला मी साहेबांकडे पाठवलं मदतीसाठी. कुठेतरी कामात होते, साहेब घरी नव्हते, पण त्यांच्या मुलीनं मोठ्या मनाने मदत केली. 1 लाखांचा चेक लिहून दिला माझ्या मुलीच्या हातात. श्रावणी मॅडम लई चांगला आहे व मोठ्या मनाने त्यांनी मदत केली होती. ज्या मुलीचा मध्येच खून झाला आणि तो चेक आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही. त्या आईला शांत बसवतो. सावरा स्वतःला ते रडायला लागलेले असतात. शुभू म्हणतो साहेब मी बोलू का? साहेब म्हणतात हा बोल ना. म्हणतो यावरून हे सिद्ध होतं की श्रावणी मॅडमांनी यांच्याच मुलीला चेक दिला, ते पण त्यांच्या नवऱ्याच्या ऑपरेशनसाठी, कारण त्यांना गरज होती आणि तो साहेबांकडे मदत मागायला आला होता म्हणून. साहेबांचा कार्यकर्ता होता, त्यामुळे श्रावणी मॅडमांनी लगेच मदत करून टाकली. तर गुन्हेगाराने चेक चोरला, पैसे घेतले आणि साहेबांवर हमला केला. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये साहेबांचा किंवा श्रावणी मॅडमांचा कुणाचाच काही दोष नाहीये. श्रावणी मॅडमांनी अगदी प्रेमाने आणि एक आपला कार्यकर्ता आहे वडिलांचा म्हणून चांगल्या मनाने मदत केली होती, पण पुढे त्याचं वेगळंच काहीतरी झालं. या साहेबांचा काही एक दोष नाहीये आणि श्रावणी मॅडमांचा सुद्धा नाही, हे स्पष्ट होतंय. मात्र नंदा आत्या तोंडावर पडलेली असते. घाडगे पाटलांचा बार सुद्धा फुस झाला. त्या घाडग्याला काही करताच आलं नाही. त्या शुभ्याला हलक्यात घेऊन चूक केली आहे, सगळं यांनी चक्रच फिरवलंय. तर पत्रकारांना म्हणतात मला आशा आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील, जो काही गैरसमज आहे तो सुद्धा दूर झाला असेल. प्रेस कॉन्फरन्स संपती असं मी जाहीर करतो. पण आता नमस्कार केलेला असतो आणि प्रेस कॉन्फरन्स संपलेली असते. त्यांचे सगळे गैरसमज दूर केलेले असतात शुभूने. तर आता पत्रकार मंडळी चाललेली असतात. काही व्यवस्थित झालेलं असतं. साहेब त्या आईंना म्हणतात कसे तुमचे मिस्टर? ती म्हणते ठीक आहे. साहेब म्हणतात यांचे मिस्टर आपले कार्यकर्ते, यांच्या ऑपरेशनसाठी 2 लाखांचा चेक दे. आणि त्यांना अगदी प्रेमाने बोललेले असतात, विचारपूस केलेली असते. यांना बसव, चहा पाण्याची व्यवस्था कर, 2 लाखांचा चेक दे आणि डायरेक्ट त्यांना घरी नेऊन सोड. खूप आनंद झालेला असतो की त्या बाई स्वतः येऊन बोललेले असतात. साहेबांवर जे आरोप लावले ते सगळे काही मिटलेले असतात. साहेब म्हणतात शुभू तू कमाल केली, 1 नंबर. धकांचा डाव उधळून लावला, 1 नंबर. शुभू आवडलं मला. साहेब एक बोलायचं होतं, जे काय झालं ते वाईटच झालं. त्या मुलीचं खून वगैरे होणं, आई वडिलांना त्रास होणं, सगळ्याचा फायदा विरोधी पक्षाने घेतला. मला मान्य आहे, पण श्रावणी मॅडमांनी जे काही 1 लाख रुपये दिले त्यामागे त्यांचा उद्देश चांगलाच होता ना. तर श्रावणी मॅडमांकडनं 1 लाख रुपये घेणारा साहेब बरोबर आहे. शुभू तिने मला 1 लाख रुपये द्यायची गरजच नाहीये. काकाला इतकं बरं वाटतं आणि शुभूच्या चेहऱ्यावर तर आनंद आलेला असतो की श्रावणी मॅडम सुटल्या सगळ्या संकटातून. आता निघून गेलेले असतात. नंदा अक्का मात्र शुभूकडे रागाने बघत असते. शुभू तिच्याकडे बघतो आणि हरीकडे लगेच गेलेला असतो निघून. अक्का मनातल्या मनात म्हणते वाटलंच मला शुभ्या काही ना काहीतरी करणारच आणि त्याने केलंच. हे झालं तरी माझा प्लॅन फ्लॉप होऊच शकत नाही. नंदा अक्का आता चिडलेली असते कारण ती तोंडावर पडलेली असते. मित्रांनो बघू आता, नंदा अक्का तर चिडलेली असते आणि श्रावणीला जेव्हा कळेल की साहेबांना पैसे देण्याची गरजच नाहीये तेव्हा श्रावणीच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळाच आनंद असेल आणि हा आनंद आणलेला असतो तिच्या शुभूने. हे बघणं खूप छान आणि रोमॅन्चक असं ठरणार आहे आपल्यासाठी, कारण श्रावणी आणि शुभू आता जवळ यायला लागलेत. मित्रांनो त्यांचं हे प्रेम, त्यांची ही मैत्री कशी बहरत जाते हे जर बघायचं असेल तर आपण बघूया शुभ श्रावणीचे पुढचे भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.